कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कॅन्सर डायग्नोसिस होणं हे खूप धक्केदायक असतं. त्यासोबत तो पेशंट एक इमोशनल टर्मॉइलमध्ये जातो. त्याला प्रचंड भीती पण वाटते, त्याला एक प्रकारचा राग येतो, त्याला एक प्रकारची असहाय्यता वाटते. पण हे वाटणं साहजिक आहे, नैसर्गिक आहे. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. ह्या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहे. नमस्कार मित्रमैत्रिणी, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर कॅन्सरच्या बाबतीमध्ये A to Z माहिती मिळवू शकता. आज मी परत एक इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेली आहे की कॅन्सरचं निदान झालं, आता पुढं काय. नेक्स्ट जी तुमची स्टेप असेल ती आहे ऑन्कोलॉजिस्टना भेटणं. ऑन्कोलॉजिस्टना भेटून तुम्ही तुमच्या आजाराबाबतीमध्ये संपूर्ण चर्चा केली पाहिजे की कॅन्सर हा कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या स्टेजचा आहे, हा ॲग्रेसिव्ह आहे का नॉन ॲग्रेसिव्ह आहे, प्रोग्नोसिस कसं आहे आणि ट्रीटमेंटचा प्लॅन काय आहे, याच्या बाबतीमध्ये तुम्ही सविस्तर चर्चा करा. पुढच्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या ट्रीटमेंटला समोर जावं लागणार आहे याचं पिक्चर एकदम क्लिअर होतं. ट्रीटमेंट बाबतीत ऑन्कोलॉजिस्टशी सविस्तर बोला की कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, की सर्जरी आहे का, किमोथेरपी आहे, रेडिएशन थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, माझ्यासाठी कुठला ट्रीटमेंट प्लॅन हा एकदम चांगला आहे. ह्या बाबतीमध्ये तुम्ही मोकळेपणाने ऑन्कोलॉजिस्टना बोला. आता हॉस्पिटल म्हणालात तर खर्च तर येणार आणि कॅन्सरमध्ये तर खर्च अपेक्षितच असतो. त्यावेळेस तुमची नेक्स्ट स्टेप असेल की खर्चाची तयारी करा. आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही हॉस्पिटल्स चूज करू शकता. तसंच तुमचं जर इन्शुरन्स प्लॅन असेल तर सोन्याहून पिवळं. जर तुमची परिस्थिती चांगली नसेल तर ज्या भारत सरकारच्या ज्या योजना आहेत कॅन्सर पेशंटसाठी त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. जसं आयुष्यमान भारत आहे किंवा स्टेटची मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, पंतप्रधान सहाय्यता निधी आहे, याचा तुम्ही उपयोग करू शकता. कॅन्सरवर सध्या खूप काही NGOज काम करतात. चॅरिटेबल ट्रस्ट, NGOज हे वेगवेगळ्या कारणासाठी कॅन्सर पेशंटशी जुडलेले असतात. त्याच्याकडे पैशाची कमतरता असेल तर पैशाची मदत करणं, त्याची राहण्याची खाण्यापिण्याची सोय करणं. कॅन्सर सपोर्ट ग्रुप असतो, तो कॅन्सर पेशंटला आणि कॅन्सर पेशंटच्या रिलेटिव्हजला कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असताना रुग्णाची कशी काळजी घ्यावी ह्याच्या बाबतीत मार्गदर्शन करतात. तर ह्या बाबतीत तुम्हाला सगळी माहिती असली पाहिजे. त्यामुळं कॅन्सरचा प्रवास तुमचा एकदम सुखकर होईल. आता नेक्स्ट स्टेप येते, तुमची लाईफस्टाईल चेंज करा. तुम्ही आत्तापर्यंत जे काय करत आला होतात त्यामुळं किंवा दुर्दैवाने तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, त्यामुळे तुमची लाईफस्टाईल बदलणं आता खूप गरजेचं आहे. आता ह्या कॅन्सर जर्नीमध्ये तुम्ही शक्य तेवढं चांगला पोषक आहार घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर हे माहीत नसेल तर तुम्ही आहार तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता आणि त्यानुसार आपलं डाएट प्लॅन करू शकता. योग्य आहारामुळं आपण कॅन्सर ट्रीटमेंटचे जे साईड इफेक्ट असतात त्यासोबत व्यवस्थित कोपअप करू शकतो. त्याचबरोबर जे आपल्यामध्ये एन्झायटी असते, डिप्रेशन असते, मानसिक अस्वस्थता असते, त्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन, रेकी ह्याचा अवलंब करू शकता. कॅन्सर सर्वायव्हरशी बोला, त्यांचा एक्सपिरियन्स माहिती करून घ्या. सोशल मीडियावर ऑथेंटिक असे व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त माहिती एकत्रित करून ती माहितीचा तुमच्या जीवनामध्ये योग्य वापर करा. तुम्ही स्वतःसाठी एक सपोर्ट सिस्टीम तयार करा. म्हणजे तुमचे क्लोज नातेवाईक आहेत, तुमचे फ्रेंड आहेत, तुमची फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे कलिग्ज आहेत, ह्यांच्यासोबत तुम्ही नेहमी संपर्कात राहा. त्यांची वेळोवेळी मदत घ्या. मदत घ्यायला कुठलेही संकोच करू नका, कारण कॅन्सर प्रवासामध्ये असे काही प्रसंग येऊ शकतात की तुम्हाला त्यांची गरज पडू शकते. तुम्ही असे कितीतरी उदाहरणं बघू शकता की योग्य आहार,
योग्य मानसिक स्थिती आणि योग्य उपचार याच्यामुळं खूप जणांनी कॅन्सरवर मात केली आणि हाच मंत्र मी तुम्हाला आज देते आहे. तुमच्या ह्या कॅन्सरच्या प्रवासात मी नेहमीच तुमच्यासोबत राहीन. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला त्यांना खूप खूप धन्यवाद. जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळं तुम्हाला माझ्या पुढच्या चांगल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल. मित्रांनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.